अहो कशी दिसतीये मी? छान, सुंदर, अप्रतिम, देखणी. थँक्यू. कुठे चाललात? ड्युटी आहे मला. सारखी आपली ड्युटी ड्युटी ड्युटी. ते काय नाही, आज सुट्टी टाका. आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी जायचंय. फार मोठ्या संत पुरुषाला भेटायचं आपल्याला आज. बाकीचे संत आहे ना भक्तीचा मार्ग दाखवतात, पण हे संत पुरुष आपल्याला श्रीमंतीचा मार्ग दाखवणार आहेत. माझ्या पगारात भागतंय आपलं. मी तुम्हाला शेवटचं विचारत्या, तुम्ही माझ्या सोबत येणार आहात की नाही? आणि तुम्ही जर नसेल येणार ना तर मी तुमच्या सोबत पोलीस स्टेशन. कुठे जायचंय? चल. मी तयार होऊन आले लगेच. अजून गाडी चालू व्हायच्यात आलीच तर ठीक आहे, नाही तर मी निघून जाईन. नाही नाही, मी आले पटकन. असं का कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात ग तुला? टोनिया, ए टोनिया, इथे काय आलं? टोन्या, तुला किती वेळा सांगितलं माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, तरी का हात लावत असतो? तुला कुठल्या भाषेत सांगू म्हणजे तुला समजल रे? अगं दीदी, अगं मी तुझ्या कुठल्याच वस्तूला हात नाही लावला. टोन्या, खोटं बोलू नको. माझं मेकअपचं सामान घेतलंय ना, ते मला आत्ताच्या आता आणि लगेच पाहिजे. अगं दीदी सांगितलं ना, मी नाही घेतलं. तू त्या दाजी सारखं माझं नको काढू. तुला काय माहिती मी त्यांच्यावर चिडली आहे म्हणून? हे बघ टोन्या, माझं डोकं खाऊ नको. मला चिडायला लावू नको, नाही तर मारेल तुला. मला मेकअपचं सामान दे. अगं मी नाही घेतलं, मी कुठं आणून देऊ तुला? उगाच का मला विचारतेस ग? टोन्या, डिंपे, का ग एवढी चिडतीस त्याच्या? तू आमच्या मध्ये पडू नको. आत्या, का मध्ये पडू नको, तो माझा भाचा हाय. तुझा भाचा आणि तू निघ बाहेर इथनं. डिंपे, अगं तुला घातला नेऊन डबऱ्यात. तुला कोण ग लागून गेली मोठी तुम्हाला बाहेर काढणारी? आवाडा माझ्या बापाचा हाय. इथं मी कधी बी जाईल आणि कधी बी येईल. मला हितनं घालून वाड्याचा समजा पैसा एकटीला खमटवायचा आहे ना, मला काही कळत नाही होय. तुझा बाप जरी आला ना तरी मी बी वाड्याच्या बाहेर जायची नाही. अक्का, अहो काय झालं? काय सुनावताय माझ्या पोरीला? विचार तुझ्या लिकीलाच. अगं इनाकारण त्या टोन्यावर चिडत होती. मी तिला नीट समजायला गेले, नीट विचारायला गेले, तर लगे आवाज चढून माझ्यावर बोलायला लागली. हो मे, माझी काही चुकी नव्हती आणि माझ्यावर भडकती या. टोन्या, तू बाहेर जा, मी बघते तिच्याकडे. हा, चांगलं मार तिला, झाडून मार. टोन्या जा. डिंपे, काय चाललंय ही सगळं? बरोबर आहे, सगळं मॅच करते ना. त्यांनी माझं मेकअपचं सामान घेतलंय, ते नाही दिसत तुला? अगं येडा बाई, ही बघ. अगं समजा आवडताना मॅच काढून ठेवलं तर ही बघ. हा, अगं माणसांना विचारायचं तरी, एवढं चिडायला काय झालं तुला? बाय मंगले, तुझी लेक ना तुझ्यावरच गेली. पण तुला हे सामान तिथं कुणी ठेवायला सांगितलं होतं? तुला माहित आहे ना माझ्या वस्तूंना हात लावलेला मला आवडत नाही, तरी का तुम्ही त्रास देताय? का माझ्या मागं लागलाय? मला नाही या सगळ्याचा ना त्रास व्हायला लागलाय. एकीकडे मला हे नशीब साथ देणं झालंय आणि दुसरीकडे हा तुमचा त्रास नको झालाय मला. डिंपे, डिंपे, काय ग बया, कुठनं कुठं चालली आहेस तू? ही समजा काय चाललंय डिंपे तुझं? अगं रडायसारखं, नशिबाला दोष देण्यासारखं असं काय बी झालं नाही, मग का रडती आज? डिंपे, शांत शांत माय. काय झालं ग? एवढं रडाय काय झालं तुला? डिंपे, तुला कसलं टेन्शन आहे का? मला सांग. डिंपे, हे बघ, तुझ्यावर काय बी संकट आलं ना ते मी माझ्यावर घे. पोरी, रडू नकोस, शांत हो बघ. मी आहे ना, मी आहे ना.
रडू नकोस मम्मी. मला माहित होतं प्रेमाने सांगितलं ना तर तुम्ही नक्की ऐकणार आणि माझ्यासोबत त्या संत माणसाकडे यायला तयार होणार. आता बघा तुम्हाला ना कुठल्या कुठे पोचवते मी. आज ना आपलं भाग्य उजळणार आहे. आपल्या ना श्रीमंतीचे दरवाजे उघडे होणार आहेत. फक्त तुम्ही ना त्या संत माणसाचं ऐका आणि तो म्हणेल ना तसं करा. या डिंपलचं नक्की काय बिनसलंय? काहीतरी विचित्रच वागते, मध्येच भडकते, काय आरोप काय करते, स्पष्ट काही सांगतही नाहीये. मी आता असं काय केलं ज्यामुळे एवढी चिडली आहे माझ्यावर? तिला तर हातही नाही लावला मी, तरी का रागवत असेल? नक्की काय चालू आहे तिच्या मनात? अहो इथे गाडी का थांबवलीत? आपल्याला संत पुरुषाकडे जायचंय, जंगल पुरुषाकडे नाही. चला त्यांचं घर पुढे. खाली उतर. हा अहो तुम्हाला काय हे मध्ये मध्ये झटके येतात? तो टॉयलेटला वगैरे जायचं असेल ना तर लवकर जाऊन या आणि चला पटकन. मला अर्जंट काम आहे, तू पुढे जा. अहो तुम्हाला काही वाटतं की नाही? एवढ्या देखण्या नाजूक बायकोला असं एकटीला जायला सांगताय? माझ्या सौंदर्याचा कोणी गैरफायदा घेतला म्हणजे? ते काही नाही, मी नाही जाणार एकटी. तू पुढे जा, मला अर्जंट काम आहे. आता तर मी येतेच तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला. तू थांब इथे, मी जातो. जंगलात वाघ आहेत बघ. अहो 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 ऐका ना. अहो ऐका ना. यांचा काही भरोसा नाही, परत कधी येतील ते. खरंच जंगलात काही असेल तर? नको नको, मी घरीच जाते.
याने जर मला बघितलं तर मला त्या जनार्दन गायकवाड पर्यंत पोहोचणं अवघड जाईल. अरे तुला कळत नाहीये का? मला माहितीये ना तू फक्त पैशाचा आहेस. तुला पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही. म्हणून तुला एक ऑफर देतो. तू फक्त आकडा बोल. तुला वाटेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे. ऑफर तुम्ही नाही द्यायची, मी देणार. तुम्ही मान्य करायची. ठीक आहे, सांग तुझी ऑफर काय? मान्य मला. गायकवाड साहेब आधी ऑफर ऐकून तरी घ्या. त्याची गरज नाहीये. तू फक्त मला इथून बाहेर काढ. मला माझ्या बायकोचा बदला घ्यायचा. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते, पण मी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा नाही? उद्या तुम्ही तुमचा शब्द फिरवला तर नाही फिरवणार. तू म्हणशील ते मला मंजूर आहे. बोल तुला काय पाहिजे. ठीक आहे. वर पडशील, दमशीलच की कधीतरी. शांत राहा. आवाज करू नको, तर कायमचा शांत करीन. शांत राहा.
दिदे काय करतेस? तुझं मेकअपचं सामान गावलं ना? दिदे माझा अभ्यास किती का तू? बर, अभ्यास नाही तर मग निदान मोबाईल तरी. मोबाईल तरी नको देऊस, मोबाईल नको देऊस असं मी म्हणत होतो. म्हणजे मी अभ्यास करीन, मी मोठा होईन, चांगला एवढा मोठाच्या मोठा मोबाईल घेईन. तुझा मोबाईल देऊ नको, कुणाशी रागाने बघत नको जाऊस. टोन्या, माझं डोकं खाऊ नको, जाईत ना. अगं डिंपल, टोन्या नाही, मी हाय. हे बघ, हळदीचं दूध बनवून आणलंय, पे. नकोय मला दूध, जा. डिंपे, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझा पित्ताचा त्रास परत वाढेल बघ. ही दूध पी, म्हणजे बरं वाटेल तुला. तू जर माझं ऐकलं नाही ना तर डॉक्टरांकडे देईन का आपल्या डॉक्टरांना दाखवूया. दे दूध, पिते. डिंपे, काय ग, कशाला चिडचिड होतीये तुझी? हे बघ, तुला काही सांगायचंय का, काही बोलायचंय का माझ्या संग? तू बोल. अगं, आपलं सुख दुःख आपल्या घरातल्या माणसाशी नाही बोलणार तर कुणाशी बोलणार ग? हे बघ, मनातल्या गोष्टी मनात दडवून ठेवल्या ना की त्रास होतो, चिडचिड होती ग. मन मोकळं कर, मला सांग काय होते ते, म्हणजे चिडचिड होणार नाही तुझी. टिंपे, मला सांगणार नाहीस का? अगं, आईपासून काय लपवत असतेस ग? मम्मी, मी का लपवू तुझ्यापासनं? मला तुला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तेव्हा सांगाल ना. तू का बळजबरी करतेस? आणि मी का चिडू तुमच्यावर? हा, सांग ना, का चिडू? उगाच काय पण बोलायचं. मला ना तुमचा हा त्रास नको नको झालाय. का मागे लागलाय तुम्ही माझ्या? ना तेच खाणं झालंय मला. डिंपे, डिंपल, ही म्हणली मी चिडत नाही आणि एवढी राग करून गेली. मला तर वाटतंय का नाही तिचं काहीतरी भिन असले, हिला याड लागला असणार आहे बघ. मी तिचा मेंदू इडाळलाय, हा नक्की इडाळलाय बघ. मी काय म्हणतो, हिच्याचा मोबाईल काढून घेऊ आणि हिला त्या येण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करू. तोंड बघून लगेच घेते ना. तुला कोण बोलायला सांगितलं रे? बोलायला लागलं. बया, माझ्या डिंपलला काय झालं? काय बीत असलं तिचं? कळायलाच पाहिजे, पण कळणार कसं? आता यावेळी पोलिसांची गाडी गावात नक्कीच जाम करत असणार. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. का लपताय? कशासाठी लपताय? मी लपत नाहीये. असं काय आला एवढा घाम? माझे असे निरीक्षण आहे, एक पोलीस अधिकारी म्हणून माणसाला तेव्हाच घाम येतो जेव्हा त्यांनी काहीतरी चूक केलेली असते. तुम्हाला घाम आला याचा अर्थ तुम्ही काहीतरी हा घाम नाहीये, पाऊस पडतोय, त्याचं पाणी. पाऊस आहे, खूप पाऊस आहे. चला मग, तुम्हाला घरी सोडतो मी. नाही, काही गरज नाही, मी जाईन चालत. जाऊ हो, पावसाच्या गप्पा मारत मारत घरी. चला, जाईन मी चालत, येतो. चिमणा पाहिला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर.